नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? मी रोशन गोवाले पुन्हा आता सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता तुम्ही लाईटिंग वगैरे बघत असाल तर तुम्हाला वाटत असेल गरब्याला चाललो आपण. तर गरब्याला नाही, तर आपण चाललो आहे मित्रांनो नाच बघायला. तर आपल्या गावामध्ये, आपल्या घेराबागड गाव आहे, त्या गावामध्ये मित्रांनो आपली चव्हाणवाडी आहे. तर चव्हाणवाडीमध्ये मित्रांनो आज नाच आहेत. दरवर्षी नाच असतात मित्रांनो. तर आज नाच आहेत आपल्या गावामध्ये चव्हाणवाडीमध्ये. तर तिथे आपण चाललो आहे. आपल्या वाडीतली माणसं आली 2-3 जण, बरेच जण आपल्या वाडीतली माणसं आहेत. मी, पवळदा, बाबूदा आणि संदेव का, मी 4 जण आलो आहे नाच बघण्यासाठी. खालती झोल्यादेवीच्या मंदिरात पाय पडून आलो आहे आम्ही आणि आता डायरेक्ट डायरेक्ट नाच बघायला. दरवर्षी मित्रांनो चव्हाणवाडीमध्ये नाच ठेवतात. जेव्हा नवरात्री असते, जेव्हा घटीदेव आपले बसतात ना, तेव्हा मित्रांनो चव्हाणवाडीमध्ये नाच ठेवतात दरवर्षीप्रमाणे मित्रांनो नाच ठेवतात. तर ह्याही वर्षी मित्रांनो नाच आहे. तर तिथं मित्रांनो नाच बघण्यासाठी आलो आहे आणि डायरेक्ट जाऊ मित्रांनो नाच बघायला. आता आज मित्रांनो नाच जे आहे, दरवर्षी मी कोण नवीन मित्रांनो गायक येतात, म्हणजे जे बुवा असतात जे गातात ते दरवर्षी नवीन येतात. तर आज मित्रांनो झिमन बुवा आणि राजेश निकम हे 2 मित्रांनो बुवा आहेत. तर हे डबल बारीक जे नाच असतो तुम्हाला माहिती पडेल, कोकणात बऱ्याचशा लोकांना माहिती असेल नाच काय असतं. तर हे 2 बुवा आहेत. तर नाच ते गाणार आहेत, ते तुम्हाला बघायला भेटेल थोड्या वेळाने. तर चला तुम्हाला आता थोडीशी झलक दाखवतो मी. चला
हॅलो, कृपया या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. आत्ताच आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे ख्यातनाम गायक ज्यांनी कॅसेट फिल्ममध्ये ज्यांचं आपलं नावाचा उल्लेख पाहायला मिळतोय त्या आदरणीय सन्माननीय राजेजी निकम साहेब यांचे या ठिकाणी शक्तीचा सामना पहिल्यांदा सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की आज गेले 1.5-2 महिने या चव्हाण भाऊकीला त्यांनी शब्द दिला होता की माझी बारी तुम्ही सांगता ते मी तुम्हाला कबूल करतो आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आलेले आहेत. परंतु खऱ्या अर्थानं त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर आहे. काल देखील त्यांचे या ठिकाणी आजोबा कैलासवासी सुदाम बाबाजी निकम यांचं या ठिकाणी माहीत झालं होतं कालच आणि आज त्यांचा नातू या ठिकाणी आपल्या गावामध्ये बारी करण्यासाठी आलेले आहेत. परंतु गोपाराव जे बोललं जातं की कला ही जीवनाची सावली आहे आणि ती सावली त्यांना ही लपवता येत नाही. 1.5-2 महिन्यापूर्वी शब्द दिला त्यांना पाळलं पाहिजे आणि म्हणून त्या या ठिकाणी आलेले. मी सर्व रसिक बांधवांना विनंती करणार आहे की आपण त्यांच्या आजोबांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 2 मिनिटं उभं राहायचं आहे. माझ्या आजोबा कालच त्यांचं दुःख निधन झालं. आज सकाळी त्यांचा अंत्यविधी झाला. परंतु आज त्या गोष्टी सर्व बाजूला ठेवून एक कलाकार म्हणून जो हा चव्हाण परिवार आहे, हा चव्हाण परिवार मी वेगळा नसून वेगळा कोण नसून हा माझाच परिवार आहे, माझं स्वतःचं हक्काचं माहेर घर आहे असं मी समजतो. आणि त्याच अनुषंगानं आजची सेवा या ठिकाणी समर्पित करतो. जी काय वेळी सेवा आज होईल मित्रांनो, एक तुमचंच नेतृत्व सुंदर गोड मानून त्या आशा बाळगतो आणि या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतो. स्वामिनी भवानी आज तू स्वामी रानात नाम तुझे घेता प्रियाई आज मी धन्य हे कर्माचे सोडून आई, कर्माचे सोडून आई आज मी तुला शरण स्वामी रंगून गे. आणि म्हणून बघा स्तवन माझ्या माऊलीच्या चरणामध्ये ठेवतो म्हणायचं आहे का लक्षात. अगं कुलस्वामिनी भवानी मी आलो तुझ्यासाठी, कुलस्वामिनी भवानी मी आलो तुझ्यासाठी. वंदन माझे वाई अग हे वंदन माझे तुझा वंदन माझे तुझा
शिवाजी गणपती बाप्पा आता विषय आहे घराचा. या नवरात्रीमध्ये मित्रांनो शाहिरांचा आणि माझा गणपतीमध्ये झोपाट बुवांचा माझा 3 वेळा झाला, बरोबर ना. मुंबईमध्ये एकदा खतलं होतं
जरा व्हायचा गप बसा. म्हणून काय कोणी काळजी करू नका. हा आणि आज नवरात्री मित्रांनो शाहिरांसाठी माझा हा एकच कार्यक्रम. पण हो बघा अंगामासन गडी मजबूत आहे पण मनाचा माणूस नाही भारी आहे ना. भले टोरेवाले असू द्या पण जो चांगला आहे त्याला चांगला बोलला पाहिजे बरोबर ना. आणि मित्रांनो हा माणूस शाहीर देवेंद्र चिमण मला लय आवडतो. एवढा माणूस भारी एवढा माणूस भारी चिमट्या कुटुंबात काढा बोलणं लागत. आणि म्हणून गण गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. हरिहराना वनात आहे तू पाना फुलात या सृष्टीच्या साऱ्या गणराया अरे बघू कणा कणा अरे तनात आहे तुझ्या मनात आहे मग तुझेच मंगल रूप गणराया या माझ्या बसलेल्या साऱ्या भक्तजना आणि म्हणून बघा मित्रांनो आज तारीख आहे 27 बरोबर ना. गेल्या महिन्यामध्ये 27 तारखेला बाप्पाचं आगमन झालं होतं. म्हणजे अगदी काही मोजके दिवस ज्या विधात्यानं 33 कोटी देवांमध्ये कार्यक्रमी पहिल्या पूजेचा मान ज्याला मिळाला तो आधी मायेचा पार्वती पुत्र गणपती बाप्पा गावाला गेलेला आहे. आपल्याला प्रत्येकाला सोडून जागर आहे चालू नवरात्रीचा बरोबर ना. सर्वांना असं वाटतं ना की बाप्पा घरात येतो असं कोणाला वाटत नाही की ती मूर्ती घरात ना आपली विसर्जन मध्ये किंवा त्याचं बाप्पा आपल्याला सोडून जावं असं कुणाला वाटत नाही. आणि म्हणून तोच विषय बुवा गणाच्या ठिकाणी आणलेला आहे. आज नवरात्रीचा जागर चालू आहे बुवा आणि म्हणून नवरात्रीच्या सणात सुद्धा बाप्पाची आठवण या प्रत्येक भक्तजनाला येते. म्हणून विषय बुवा गणा चाललाय म्हणून म्हणतो त्या पार्वतीच्या नंदना आळवू यारणा पार्वतीच्या नंदना नवरात्रीच्या या सणा आज सभा रंगना नाचत यावे श्री गणा अहो आज सभा रंगना नाचत यावे श्री गणा. पैंच
नाव घेतलं पाहिजे, बरोबर आहे ना. आणि आता खरी मजा आहे ती गवलनी बसणार. पण विषय मित्रांनो असा आहे, ह्या बुवांचा माझ्यावर प्रेम लय आहे. म्हणजे आज मी त्यांची राधा आहे आणि ते माझा किसना आहे ना. आल्या भाषण हे दिसणार आहे ना, बरोबर ना. मी त्यांची राधा, तो माझा किसना, येताना घासून दिसणार. म्हणजे जरा बारीला मजा येईल. आणि म्हणून माझ्या माय माऊल्या ठिकाणी गर्दीमध्ये उपस्थित आहेत. या पवित्र जागेचा मान सन्मान ठेवून मित्रांनो, मी या रंगमंचावरती हे 4थं वर्ष आहे माझं. कार्यक्रम केलेला आहे मी. त्याच्यामुळं श्रीखंड पुडी कुठं खायची आणि वडा मटण कुठं खायचं मला चांगला माहिती, बरोबर आहे ना. जिथं वडा मटण द्यायचं तिथं मी आता लागलो एकाला द्यायला, पण नाव घेणार नाही त्यांचा. अजून त्यांच्यासोबत माझी झोपी 3 वेळा होणार आहे. खोटा बोलायचा, कॉपी करायची. म्हणून शाहीर गवळणाच गातोय. प्रेमात नाही, प्रेमात गेम होतोय आता. प्रेम बरोबर आता गद्दारी करून तू पाखरू गेला उडून पाखरा. बाबा एकदाची नाहीशी होईल आणि म्हणून विषय बोवा आज तुमच्यासाठी थोडासा विषय चांगला आणलाय. काय तुम्हाला जास्त झोमवणार नाही आज, कारण मला माहितीये बोवा तुम्ही या लोककलेमध्ये माझ्यापेक्षा अनुभवानं, वयानं, ज्ञानानं, बुद्धीनं तुमचा सगळ्याच मोठा नामवंत बुवा आहेत आपल्या कोकणातले शाहीर देवेंद्र चिमण बुवा. जरी नामवंत असले तरी माझे प्रतिस्पर्धी असले तरी ही इज माय फ्रेंड शाहीर देवेंद्र चिनाम बुवा. आणि म्हणून मित्रांनो जेव्हा या ठिकाणी गातोय बुवा सगळा ठेवा बाजूला, पहिला घ्या हातात तुमचं पेन, सोबत घ्या वही आणि करा खरडाला सुरुवात. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. अरे या खट्याळ पानाच्या बघा खोड्या झाल्या आधी, या खट्याळ पानाच्या बघा खोड्या झाल्या आधी. मग विसरून गेला हे आपली साऱ्याची नाती. अहो येती घरी सांगाया, येता घरी सांगाया, जाता याच्या आईची मध्ये मध्येच ये. मग खोड मोडू या काढाची पोरीनो. मला काय म्हणते, अगं याची आज खोड मोडू या पोरीनो. आपल्या घरात चोरी करताना त्या मला गाणं कसा होता, नटकट होता. राधेपेक्षा 14 वर्षाला लहान होता, तरी पण आपल्या स्वतःच्या नवऱ्यापेक्षा अनयापेक्षा तिला जीव लावला होता गाण्याला. आणि म्हणून आज अजरामर प्रेम ठरलं राधेच्या आणि तिच्या गाण्याचं, बरोबर ना. मग गाणं कसा होता, खट्या होता, खोडकर होता, खोड्या करायचा. सगळे सवंगडी, पेंद्या, गोंद्या, लंगड्या, बोबड्या जे कोण होता त्यांना घ्यायचा, राधेच्या घरात शिरायचा, चोरी करायचा. जर ह्या गवली मथुरेच्या बाजारात गेल्या असत्या वाटेत यायचा आडवा, कुठंतरी याला धरायचा, त्यांची माठ फोडायचा. मग एक दिवशी राधेने पण ठरवलं साला काय होईल तो जाय, पण आज ह्याचा गेमच करायचा. याला सांगून समजून काय पटत. राधा जेव्हा जेव्हा ह्याच्या घरी यशोदेमाईला सांगायला गेली, अगं यशोदेमाई बघ एवढा तुझा पोर अल्लड झालाय की आम्हाला बाजारला जाताना पण चढतो, आमची माठ फोडतो, आमच्या घरात येतो, शिंक्यावर चढतो आणि सगळ्या मालाची नासाडी करून टाकतो. पण यशोदेमाईचा लाडका होता, ती पण म्हणायची बाहेर पोर माझा एकटाच आहे, गुन्हे आहे, जरा घ्या सांभाळून. राधेन पण म्हटलं जाऊ दे, आई बोलते ना सांभाळून घेऊ, पण कानाच्या खोड्या काय थांबत. मग राधेने काय ठरवलं हे माझ्या गवळीतून ऐका. ही इज माय फ्रेंड जिनाम. आता कान लावा इकडं,
म्हणायचं आहे काय म्हणून वा बसू नका तिकडं कान लावा जंगलामध्ये म्हणून विषय का अहो हा नंदाचा पोर लय हराम घोर बघा गोकुळच्या दह्या दुधाचा चोर अहो हा गिरीधारी आम्ही जाता बाजारी हा गिरीधारी आम्ही जाता बाजारी आम्हाला नेहमीच अडवायचा त्याला काय करायचं कुठेतरी आड वाटत बसायचा खोपच्यात वाड्यात वाड्यात आताच खानावट आहे पण गाणं काय करायचं कुठेतरी आड वाट्याला बसायचं गवणीची ट्रेन ठेवायची की आता गवणी त्या वाटेने येतात मथुरेच्या बाजारात चाललंय मग गाणं काय करायचं अहो हा गिरीधारी आम्ही जाता बाजारी आम्हाला नेहमीच हरवायचा राधेने त्या दिवशी निश्चय पक्का केला होता आज काय होईल तो जाय ह्याचा गेमच करून टाकू बरं आता काय म्हणते ऐका पोरी ना आज त्यांना आपल्याला जर वाटेवरती अडवायला तर आपण करायचं काय करायचं नाही का अगं हा गिरीधारी जाता बाजारी आम्हाला नेहमीच अडवायचा राधा म्हणते तिच्या मैत्रिणीला तिच्या गवळणीला आग याचा इतिहास कोणी घडवायचा आज काय होईल तो होईल मी आहे पुढं आग याचा इतिहास कोणी घडवायचा अग याला धरून वाढवायचा याचा इतिहास पोरीनो काय होतं जाय घाबरायचा नाही हा करू करू काय करत याचा इतिहास पोरीनो घडवायचा याला धरून आता आपल्याकडे रेड आहे ना तो वेगळा प्रकार आहे बडवायचा म्हणजे मारायचा कानाला त्याला अद्दल घडवायची म्हणजे हा काय म्हणतो आपल्या वाटेत जायचा जिनांबवा एवढाच तुम्हाला इंजेक्शन साधा सोपा सरळ आता तो कुठे टोचून घ्यायचा तो तुमचा तुम्ही ठरवा म्हणून म्हणताय आनंदाचा पोर छोर हा गिरीधारी जाता बाजारी हा गिरीधारी जाता बाजारी नेहमीच अडवायचा हे बरीनो आज काय होत काय पण याला अंतर घडवायची म्हणून म्हणतात याचा इतिहास पोरीनो घडवायचा याचा इतिहास पोरीनो घडवायचा पण याला धरून बडवायचा याचा इतिहास पोरीनो घडवायचा याला धरून बडवायचा याचा इतिहास पोरीनो घडवायचा
साडी तुला बांधायला आणले दोरी यशोदेशा तुवाळा पुरे झाला हा चाळा जर तोड दिसनाटी तुझा होईल घोटाळा राजेश सांगे खेळ तुझा राजेश सांगे खेळ तुझा आज तुलाच नडवायचा याचा इतिहास पोरीनं घडवायचा याचा इतिहास पोरीनं घडवायचा याला धरून घडवायचा इतिहास पोरीनं घडवायचा याला धरून घडवायचा इतिहास पोरीनं घडवायचा याला धरून घडवायचा याचा इतिहास पोरीनं घडवायचा याला धरून घडवायचा त्याचा कोण गिरीधारी छटा बाजारी गिरीधारी छटा बाजारी चढवायचा याचा इतिहास घडवायचा याला धरून घडवायचा 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 मोठ्या मनाचे ते दिलदार मोठ्या मनाचे ते दिलदार कार्य आहे त्यांचे दमदार मोठ्या मनाचे ते दिलदार कार्य आहे त्यांचे दमदार आम्हा देती आधार असा माणूस साधा आमचे जयवंत दादा आहे माणूस साधा आमचे जयवंत दादा
माणूस हा साधा आमचे जैवन दादा हे माणूस साधा आमचे जैवन दादा. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी जी काय मीडिया व्यक्ती सेवा झाली असेल एक तुमचं प्लीज देखील समजून ही सेवा पदरात घ्यायला आशा बाळगतो. माझे प्रतिस्पर्धी शाहीर राज्यश्री निकमबुवा यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्यांचे गुरुवर्य विजयजी निकमबुवा यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करून मित्रांनो खरोखर म्हणजे दुःखद घटना होती. बुवांचे आजोबा कालच आपणा सर्वांना सोडून गेलेले. मी शाब्दिक बुवा यांना श्रद्धांजली वाहतो आणि संवादाला सुरुवात करतोय. लक्ष असावं पण गो म्हणते ना इंग्लिश मध्ये काय म्हणतात बुवा इज माय फ्रेंड. तू माझी लवर बुवा तुला चांगला कवर घालणार आहे. स्तवन आधी सादर करतो आणि नंतर बुवांना ते काय मटण वडे गेला दिवस कसला आजचा आणि कसला श्रीखंड घातोस असू द्या. माझा नाद विषयवाद ज्याला मटण खायला घालायचं त्याला घाल मटण मध्ये. मी श्रीखंडच खाणार पण आज बुवा तुला जेवण झालं.
आलेलं आहे. आयोजक देणार आहेत पैसे काय तुकडे आलो पैसे घेऊन जाणार पण मनोरंजन नक्कीच. म्हणून गाण्याला सुरुवात करतो बुवा बघा. गवलन मथुरे कशी भूल पडली मला कशी भूल पडली मला हे बुवा हे विक्रम पानिकम अरे गवलन मथुरे निघाली तुझी गवळण मथुरे दर्शन द्यावे मला गणराया दर्शन द्यावे मला गणराया दर्शन द्यावे मला गणराया दर्शन द्यावे मला आलवी तो गणामी तुला आलवी तो गणामी तुला दर्शन द्यावे मला गणराया दर्शन द्यावे मला दर्शन द्यावे मला गणराया दर्शन द्यावे मला नाभांगनी ढोल वाजती करती है मेघ स्वागत तुझारे गोया उन्हात नाचे गोया उन्हात नाचे मयूरता शोभे स्वागत तुझारे मणिकंठ माझा दाटला मणिकंठ माझा दाटला दर्शन द्या मला गणराया
प्रथमेशा देव गणेशा देव गणेशा स्मरती हे देव दानव तुला प्रथमेशा तुला प्रथमेशा तुला प्रथमेशा तुला प्रथमेशा सुरवाही तो देवेंद्र तुला सुरवाही तो देवेंद्र तुला दर्शन द्यावे मला गणराया दर्शन द्यावे मला गणराया दर्शन द्यावे मला गणराया दर्शन द्यावे मला हळवी गणावी तुला हळवी गणावी तुला दर्शन द्यावे गणराया दर्शन द्यावे गणराया दर्शन द्यावे गणराया दर्शन द्यावे. तर मित्रांनो रात्री तुम्ही आपल्या कोकणातला मित्रांनो लोकप्रिय नाच बघित असाल तुम्ही. जीवन बुवा आणि आपले राजेश निकम या दोन्ही बुवांचे तुम्ही मित्रांनो काल बाऱ्या बघितला असाल. बाऱ्या म्हणजे आपले नाच असतात तर ते तुम्ही बघितलं असाल. तर दोघांनी एकामेकांची तासरपट्टी काढली एकामेकाची. 2 बाऱ्या बघितली. तिसरी आणि चौथी जी लाचची बारी असते तोपर्यंत आपण थांबलो नाही. तोपर्यंत आपण मित्रांनो घरी आलो कारण आपला सकाळचा होता सकाळचा लवकर भाडा. तर त्यामुळे मित्रांनो आपण घरी आलो. पण मित्रांनो ह्या जी बाऱ्या असतात हे जे गाणे बोलतात डबल मिनिंगमध्ये बाऱ्या बोलतात. गवलणीमध्ये मित्रांनो एकामेकाला शिव्या घालतात. ते तेवढ्यापुरतं असतं. जरी ते लोक कितीही तोडून शब्द बोलले एकामेकाला तरी लाचच्या टायमाला लाचचा जो बारी असते लाचचा जो गाणं असतो ते दोघं मिळून एकत्र बोलतात आणि तेव्हा तो पूर्ण सॉल्व्ह होऊन जातं. असंच कोकणामध्ये मित्रांनो अशा बाऱ्या असतात बऱ्याच असतात. त्यात आपल्या गावामध्ये होता. आपल्या गावामध्ये घेरापळा जी चव्हाणवाडी वाडी आपल्या गावामध्ये. तर त्यांच्या दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी नाचाचा कार्यक्रम होता. पण ह्या वर्षी कसं जरा पावसाने जरा वाटोळा गेला शाप. पण काल ज्या बाऱ्या होत्या एवढा पाऊस असतानासुद्धा मित्रांनो माणसं बाहेरच्या पालगड बिलगड या साईडनी लांबून माणसं बारा बघायला आलेला. तर ही आवड असते प्रत्येकाला ह्या गोष्टीची. तर मजा आली काल. हीच मजा असते कोकणाकडे. तर थोडीफार मजा घेतली आपण. थोड्याफार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ पडली आपल्याला माहिती आहे. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पडण्यासाठी बराच लेट होतो आपल्याला माहिती आहे. पण थोडंसं ॲडजस्ट करा कारण थोडंसं कामाच्या गडबडीमुळे आपल्याला जरा व्हिडिओ टाकायला खूप लेट होतो आहे. असा एक दिवस नक्की येईल की आपण 1 दिवस आड करून किंवा 2 दिवस आड करून तर नक्की आपला व्हिडिओ पडतीलच. याचा प्रयत्न नक्की करेल मी. अजून आपली गणपतीची व्हिडिओ पडली नाही. आता ह्याच्या अगोदर व्हिडिओ पडली असेल तुम्ही बघितलं असेल. तर चला कालचा नाच तुम्ही बघितला असाल. अजून आपल्या कालकाई देवीची आपली जी भरण्यामध्ये आपली देवी कालकाई देवी आपली झोल्या देवी आणि कोटेश्वरी मंदिर आहे ह्या तिन्ही मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे. ते तुम्हाला दाखवायचं आहे मला. तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जर टाईम भेटला तर नक्की आपण दाखवायचा प्रयत्न नक्की करू. तर चला आता ही व्हिडिओ इथंच थांबवतो. तो व्हिडिओ कशी वाटली आपल्या कमेंट्स बॉक्सला नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत भेटू अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. भले लेट पण थेट तुमच्यापर्यंत. तोपर्यंत गुड बाय. टेक केअर.